हिवाळा सुरू झाला आणि वांग्याचं भरीत खाल्लं नाही तर हिवाळ्याची मजाच नाही। यासाठी आज आपण बघणार आहोत वांग्याचं भरीत, तेही खानदेशी पद्धतीने। 2-3 दिवसापासून वांगे आणून फ्रीजमध्ये ठेवले। बघा, आज तर मला हे भरीत करावंच लागेल, नाही तर हे खराब होऊन जाते। चला तर मग काय काय साहित्य लागतं यासाठी ते बघूया। पहिले इथे मी 2 जळगाव वांगे घेतलेले आहेत, ते धुवून घेते आहे। छान वांगी येतात ही। तर इथे बघा मी ओलं खोबरं घेतलं आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, लसूण, शेंगदाणे, कोथिंबीर आणि अद्रक घेतलेलं आहे। त्याचसोबत इथे कांद्याची पात घेतली आहे। चला तर हे सगळं साहित्य आपण एकत्र फ्राय करून घेऊया। हे वांग्याचं भरीत कांद्याच्या पातीमुळे खूपच टेस्टी लागतं। चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। इथे गॅसवर आपण जाळी ठेवणार आहोत आणि वांग्यांना तेल लावून घेणार आहोत। बघा, सगळ्या बाजूने छान असं तेल लावून घ्यायचं। मस्त मोठ्या गॅसवरती वांगे भाजायचे आहेत। वांगे एका साईडला भाजले जातात तोवर आपण इथे लसूण आणि मिरच्या कुटून घेणार आहोत। ते बघा, छान जाडसर ओबडधोबडच हे कुटून घ्यायचं आहे। एका साईडला इथे काढून घेऊया। इथे अद्रक पण आहे ना, त्याच्याच बाजूला आपण हा मिरचीचा ठेचा बाजूला काढून घेऊ। वांगे भाजून गार होत आहेत तोवर आपण इथे त्याची फोडणी बनवून घेऊयात। 3 ते 4 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल गरम होऊ द्यायचं चांगलं। तेल गरम झालं की यामध्ये थोडी मोहरी टाकायची। मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे। शेंगदाणे, आपला मिरचीचा ठेचा, खोबरं, ओलं खोबऱ्याचे काप टाकलेले आहेत। इथे अद्रक आपण नंतर टाकणार आहोत, नाही तर इथे जळून जाईल ते। गॅस कमी करायचा आहे, चांगलं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडी हळद टाकायची आहे। परतून झाली, थोडा हिंग, अद्रक किसून टाकलेलं होतं ना, ते अद्रक ऍड करायचं आहे। त्याचसोबत कांद्याची पात सुद्धा यामध्ये ऍड करायची। हे चांगलं परतून घ्यायचं। पाण्याचा हबका मारला की या गरम गरम वांग्यांचं जे साल आहे ते व्यवस्थित निघू लागेल आणि हातांनाही लागणार नाही। व्यवस्थित एका साईडला ते वेगळं होतं। बघा, हे वांग खराब आहे की चांगलं आहे हे आपण असं वेगळं करून बघू शकतो। बघू शकता तुम्ही, तर वांग अतिशय आपलं चांगलं आहे, त्यात काही म्हणजे बिलकुल खराब नाहीये ते। हे बघा, आता इथेच आपण त्याला थोडं मॅश करून किंवा कापून घेऊयात असे, म्हणजे ते खाताना व्यवस्थित येईल घासामध्ये। आता यामध्ये तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर लाल चटणी टाकू शकतात, परंतु ऑलरेडी इथे मिरचीचा ठेचा मी टाकलेला आहे भरपूर, तर फक्त इथे मी गरम मसाला टाकते आहे। 1 छोटा चमचा गरम मसाला ऍड केलेला आहे आणि वांग्याचं भरीत आपण ऍड करूया। हे चांगलं चाळून झालं की यामध्ये हे भरीत ऍड करायचं आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे। सोबतच चवीनुसार इथे मीठ टाकायचं आहे आणि वरून ही कोथिंबीर, भरपूर सारी कोथिंबीर ऍड करायची आणि आता हे चांगलं परतून घ्या।
5 ते 6 मिनिटं याला झाकून शिजवायचं आहे आणि तयार आहे आपलं खानदेशी वांग्याचं भरीत. नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. इथे मी तुम्हाला कळण्याची भाकर सुद्धा बनवून दाखवते आहे. आता कळण्याची भाकर म्हणजे काय हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर कळण्याची भाकर म्हणजे 2 किलो ज्वारी आणि त्यामध्ये अर्धा किलो उडदाची डाळ किंवा अख्खी उडीद टाकून हे पीठ दळलं जातं. तर तुम्हाला इथे किती मोठी भाकर करायची त्यानुसार तुम्ही पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि हा छान घट्टसर गोळा भिजवून घ्यायचा आहे. आता ही हळूच ही भाकर उचलायची आणि तव्यावरती व्यवस्थित टाकायची. वरून पाणी लावायला विसरू नका हा. चविष्ट, पौष्टिक आणि हिवाळ्याच्या दिवसात खूप छान लागणारी अशी ही कळण्याची भाकर भरतासोबत अतिशय छान लागते. याच्या सगळ्या कडा मोकळ्या करून ही भाकर पलटायची आहे. ही भरीत भाकरी आहे ना, ही जळगावात खूप लोकप्रिय आहे बरं का. खानदेशातील जेवणाचा अविभाज्य भाग आहे हा. ही अशी एका साईडने छान शिजली की जिथे जिथे आपल्याला कच्ची वाटते तिथे दाबून ही शिजवून घ्यायची आहे आणि तवा बाजूला करून छानपैकी गॅसवर ही भाजून घ्यायची. परंतु ही भाकर भाजताना वाफ सांभाळायची आहे. थोडं केअरफुली हे काम करायचं. ही भाकर भाजताना बहिणाबाईच्या ओळी आठवतात नाही का. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आपण म्हणूया जसा तवा गॅसवर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर, हो की नाही. तर चला, इथे छानपैकी आपली भाकर शिजलेली आहे, बघू शकता. आता मी हे सर्व करून घेते भरीत सोबत. तोपर्यंत तुम्ही पटापट चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.